त्यांच्या मूर्तीसमोर सुद्धा कधीही पूर्वजांचे फोटो नसावेत. तुमची झोपण्याची जी खोली असेल किंवा स्वयंपाकघर असेल तिथे सुद्धा पूर्वजांचे किंवा पितरांचे फोटो लावणं टाळावं. आता काही जण काय करतात की मृत व्यक्तींचे फोटो, जे त्यांचे आई वडील असतील, सासू सासरे असतील किंवा आणखीन कोणी असतील, त्यांच्याबद्दल मनात प्रेम असतं, आदरभावना असते, मान्य. पण मृत व्यक्तींचे फोटो हे आदरासाठी असतात, पूजेसाठी नाही. त्यामुळे त्यांची पूजा केली जात नाही. त्यांना देवाप्रमाणे रोज धूप दीप लावणं गरजेचं नाही. हो, पण अमावस्या असेल किंवा पितरांची जी तिथी आहे त्या तिथीला, तसंच पितृपक्षात सुद्धा श्राद्ध पक्ष करणं गरजेचं आहे. श्राद्ध तर्पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषही दूर होतो. फोटो लावताना मनात श्रद्धेचा भाव ठेवा. कुटुंबाच्या सुखशांतीसाठी कळकळीने आशीर्वाद मागा. आता हा बदल केल्याने नक्की काय लाभ मिळतात? पितृदोष दूर झाला की घरातलं वातावरण हलकं आणि सकारात्मक होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम वाढतं, सलोखा वाढतो. बऱ्याच काळापासून रखडलेली अडलेली कामही मार्गी लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनःशांतीचा लाभ होतो. दैवी संरक्षणाची जाणीवही होते. मंडळी, इथे एक युक्तिवाद असाही केला जातो की पूर्वजांचे फोटो घरात लावूच नये. पूर्वज गेलेत ते त्यांच्या मार्गाने त्यांना जाऊ द्यावं, त्यांना कुठल्याही प्रकारे अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करू नये. हाही एक युक्तिवाद केला जातो. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी, प्रत्येकाचा भाव वेगळा. पण जर तुम्हाला आठवण म्हणून तुमच्या पूर्वजांचे फोटो घरात लावायचे असतील तर त्यासाठी कोणत्या दिशा हव्या हे आपण पाहिलं. पण ते तुम्ही नाही लावले म्हणून तुम्हाला पितृदोष होईल असं अजिबात नाही. हो, पण जर श्राद्ध पक्ष वेळच्या वेळी केले नाहीत तर मात्र पितृदोष होऊ शकतो. पितरांचं जे कार्य आहे, ज्याला श्राद्ध पक्ष म्हटलं जातं, तर्पण विधी केले जातात, या कार्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वेळच्या वेळी ते करणं, पितरांच्या तिथीला त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. आणि श्राद्ध म्हणजेच श्रद्धा. श्रद्धा ठेवून या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या घरातल्या मृत व्यक्तींसाठी श्राद्ध तर्पण विधी करणं हे आपलं कर्तव्य असतं, मान्य. पण त्याचबरोबर आपल्या घरात आपले जे ज्येष्ठ आहेत, आई वडील असतील, सासू सासरे असतील, त्यांची सेवा ते जिवंत असताना सुद्धा करायला हवी. मातृदेवो भव, पितृदेवो भव असं आपल्याला शिकवलं जातं. आणि म्हणून आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण आपल्या आईवडिलांची सेवा ते आपल्यासोबत असताना सुद्धा करायलाच हवी. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ